नमस्कार मित्रांनो, पाकिस्तानमध्ये आणखीन एक बॉम्बस्फोट झालेला आहे. याची दखल घेण्याचं कारण म्हणजे हा बॉम्बस्फोट आत्मघाती हल्ला इस्लामाबाद, राजधानी इस्लामाबादमधल्या इमाम बारगाह, म्हणजे ज्याला आपण इमाम वाडा म्हणतो, त्या ठिकाणी झालेला आहे. आता इमाम बारगाह काय असतं हे समजून घेणं आवश्यक आहे. इमाम बारगाह हे शिया लोकांचं अतिशय महत्त्वाचं प्रार्थना स्थळ असतं. प्रार्थना स्थळ म्हणजे त्याला मी मशीद म्हणणार नाही, पण तिथे त्यांच्या शिया नेत्यांचे एक ताबूत ठेवलेले असतात आणि तिथे शियापंथीय लोकांचे इमाम हुसेन, इमाम अली त्यांनी जी शहादत पत्करली इस्लामसाठी, त्याची आठवण काढून शिया लोक जे मोहर्रम, आशुरा म्हणजे खास करून त्याला त्याच्या निधनाचा, त्याच्या कुर्बानीचा शोक ते तिथे पाळतात. स्वतःला जखमी करून घेतात, स्वतःला वेदना देतात, किंवा तिथे लोकांना, गरीब लोकांना, गरजूंना जेवण वाटतात. या अशा गोष्टीसाठी हा इमाम बारगाह असतो. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे बडा इमाम वाडा, मी आता इमाम वाडा म्हणतोय कारण आपल्याकडे त्याला आपण मराठीत, हिंदीमध्ये इमाम वाडा म्हणतो, पण इमाम बारगाह हा त्याचा फारसी शब्द आहे. पण बडा इमामवाडा आणि छोटा इमामवाडा असा दोन वास्तू आहेत आणि तिथे तुम्ही आजही गेलात तरी तिथे तुम्हाला इराणचे आयातुल्ला रुहोल्ला खोमेनी, अली खामेनी, तसंच अगदी हिजबुल्लाचाही हसन नसरल्ला यांचे फोटो आजही तुम्हाला तिथे दिसतात. आणि त्या ठिकाणी एका हल्लेखोरांनी पहिले गोळीबार करायला सुरुवात केली आणि त्याला घेरलं असता त्यांनी स्वतःला आत्मघाती, त्याच्याकडे शरीरावर एक्सप्लोजिव्ह होते, त्यांनी स्वतःला उडवून दिलं. आणि या हल्ल्यामध्ये पाकिस्तानच्या डॉन वर्तमानपत्रानुसार किमान 31, पण बाकीच्या स्रोतांनुसार बघितलं तर 70हून अधिक लोकांचा मृत्यू झालेला आहे. शेकडो लोक जखमी झालेले आहेत. आणि या बातमीची दखल घ्यायचं कारण म्हणजे पाकिस्तानमध्ये आधीच पंजाबी विरुद्ध पश्तून किंवा पठाण यांच्यात संघर्ष सुरू आहे. ज्या प्रकारे इम्रान खानला तुरुंगात टाकले, त्याच्यानंतर त्याचे जे समर्थक असलेले पठाण आहेत ते लोक भडकलेले आहेत. काही इम्रान खानचे पंजाबी समर्थकही त्यांच्यासोबत आहेत. आणि अफगाणिस्तान पाकिस्तान यांच्या सीमेवर खैबर पख्तूनख्वा हा जो भाग आहे, या भागातही स्वतंत्र पठाण लोकांचा भाग अफगाणिस्तानला जोडण्यासाठी किंवा स्वतःचा देश करण्यासाठी तेहरीके तालिबान पाकिस्तान आणि तालिबान यांच्या एका प्रकारचं साटलोटं आहे. आणि त्याच्यामुळे एकीकडे हे पठाण पाकिस्तानवर भारी पडत आहेत, दुसरीकडे बलोच विरुद्ध पाकिस्तान. आता पाकिस्तान म्हणजे उरले कोणतं, पंजाबी आणि सिंधी, पण मुख्यतः पंजाबी, ते तिकडे बलोच संघर्ष करतात. बलोचिस्तान लिबरेशन आर्मीनी मोठ्या प्रमाणावर हल्ले केला 14 ठिकाणी या महिन्याच्या सुरुवातीला. आणि अक्षरशः पाकिस्तानी सैनिकांना पण युनिफॉर्म टाकून पळ काढावा लागला. आणि त्यामुळे एकीकडे पठाण विरुद्ध पंजाबी, एकीकडे बलोच विरुद्ध पंजाबी असा संघर्ष सुरू असताना त्याच्यात आता जर सुन्नी विरुद्ध शिया असा संघर्ष सुरू होत असेल तर पाकिस्तानसाठी हा दुष्काळातला 13वा महिना आहे. पाकिस्तानला सुन्नी शिया संघर्षाचा खूप मोठा इतिहास लाभलेला आहे. भारताप्रमाणे शेवटी भारताचाच तुकडा पाकिस्तान झाला आणि त्यामुळे भारताप्रमाणे पाकिस्तानमध्येही सुन्नी लोकांची संख्या 80 ते 85% आहे. शिया लोकांची संख्या साधारणतः 15% आहे. अहमदिया आणि यांना तर ते मुसलमान मानतच नाहीत आणि उलट त्यांना तर कायद्याने पाकिस्तान राहणं अलाउड नाही आहे. अहमदिया लोक स्वतःचं ओळख लपवून राहत असतात आणि त्यामुळे शियांची संख्या तशी मोठी नाही आहे. पण कराची भागात शियांची संख्या आहे, राजधानी इस्लामाबाद भागात शियांची संख्या आहे. कारण शिया लोक हे जास्त शिकलेले वगैरे असल्यामुळे ते पांढरपेशे नोकऱ्यांच्या भागात वगैरे ते, किंवा अगदी गरीब श्रीमंत अशाचे ते शिया लोक आहेत. आणि त्यामुळे शियांची संख्या जरी कमी असली तरी ती काही ठिकाणी शहरी भागात ती मोठी आहे. 1948 ते 1979 सुन्नी शिया संघर्ष असा फारसा नव्हता. कधी मधी तो होत होता, पण फारसं त्याला स्वरूप नव्हतं.
पण 1977 साली जेव्हा जनरल जियाउल हक पाकिस्तानचे सर्वेसर्वा बनले, तिथेही सर्वेसर्वा असतात, आणि त्या सर्वेसर्वांनी पाकिस्तानचं इस्लामायझेशन करायला, पाकिस्तानच्या लष्कराचं इस्लामायझेशन करायला सुरुवात केली. त्याच्यासाठी सौदी अरेबिया आणि इतर अरब देशांकडनं पैसा घ्यायला सुरुवात केली. तोपर्यंत पाकिस्तानवर सेक्युलर तुर्कीचा प्रभाव होता, कमाल मुस्तफा त्याचा प्रभाव होता. पण त्याच्यानंतर अरबांकडे पाकिस्तान वळलं आणि त्या पैशांनी त्यांची विचारधारा आली आणि मग सुन्नी शिया संघर्ष पुन्हा पाकिस्तानमध्ये एकदा त्यांनी उफाळून वरती येऊ लागला. 1979 साली इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाल्यावर त्याला एक शिया राजवटीचं, शियाचा इस्लामवाद त्याचं एक स्वरूप मिळालं आणि त्याच्यामुळे हा संघर्ष मोठ्या प्रमाणावर वाढला. पाकिस्तानमध्ये अनेक सुन्नी संघटना तयार झाल्या की ज्या शियांवर हल्ला करायला, शियांचा त्याच्यामध्ये बिमोड करायला, त्यांचं अजेंड्यानी काम करायला लागला. शिया पंथ्यांविरुद्ध अपशब्द काढणं, त्यांच्याबद्दल वाईट साईट लिहिणं, शियांवर हल्ले करणं आणि मग त्याला उत्तर द्यायला शियांनीही काही ठिकाणी स्वतःच्या संघटना उभ्या केल्या. त्याच्यामध्ये तेहरीके तालिबान पाकिस्तानबरोबर त्यांनी हे केलं. याच्यामध्ये LEJ म्हणजे बहुतेक लष्करे जांगवी नाही, लष्करे जाफरिया, तेहरीके जाफरिया, लष्करे जांगवी अशा प्रकारच्या संघटना पाकिस्तानमध्ये समोर आल्या. आणि मग पाकिस्तानमध्ये 2013-14 सालापर्यंत हे सगळं सुन्नी शिया हे भूत डोक्यावर बसलं होतं. मला कल्पना नाही, पण बहुतेक मोहम्मद अली जिना हेही शिया होते. नंतर त्यांनी ते बदललं वगैरे, ते गोष्ट वेगळी, कारण त्यांना सुन्नी देशावर राज्य करायचं होतं. आणि भुत्तो हे पण तसे त्यांचं शिया असावेत असा माझा अंदाज आहे, कारण जुल्फिकार अली भुत्तो यांची बायको इराणमधनं आली होती. इराणमध्ये म्हणजे ते शियाच असतात. आणि त्याच्यामुळे हा सुन्नी शिया संघर्ष एका उंचीवर असताना जेव्हा बेनझीर भुत्तोच्या हत्येनंतर आसिफ अली जरदारी पाकिस्तानचे, हे सगळं धुरंधरमध्ये आहे म्हणून म्हटलं की धुरंधर पिक्चर का महत्त्वाचं आहे, कारण हे सगळं त्याच्यात हाच काळ त्याच्यात कव्हर केलेला आहे. आसिफ अली जरदारी त्या पाकिस्तानचे पंतप्रधान बनले आणि आत्ताचे अध्यक्ष आहेत. पण तेव्हा त्यांनी कॅटेगोरिकली पाकिस्तानला सौदी अरेबियापासून दूर नेऊन एक पाकिस्तानला या इराण विरुद्ध सौदी अरेबिया भानगडीत फारसं पडायचं नाही अशी भूमिका घ्यायला सुरुवात केली. त्याच्यामुळे पाकिस्तान सौदी अरेबियापासून दुरावू लागला, भारत सौदी अरेबिया संबंध सुधारायला लागले. आणि त्यामुळे त्याचा परिणाम, चांगला परिणाम असा आला की पाकिस्तानमध्ये सुन्नी शिया संघर्ष थोडा कमी झाला. कारण येमेनमध्ये इराण विरुद्ध सौदी अरेबियाला मदत हवी ती पाकिस्ताननी पुरवली नाही आणि त्यामुळे तो संघर्ष थोडा कमी झाला होता. दुसऱ्या प्रकारचा संघर्ष वर येत होता. पण गेल्या काही महिन्यात आपल्याला आठवत असेल, सौदी अरेबिया आणि UAE यांच्यामध्ये एक शीतयुद्ध सुरू झाल्यापासून सौदी अरेबिया पाकिस्तानकडे वळलेली आहे. पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यामध्ये लष्करी करार झालेला आहे. आता असं ऐकतं आहे की तुर्की, कतार आणि सौदी अरेबिया एकत्र आलेले आहेत. पाकिस्तान त्याच्यात आहे की नाही कल्पना नाही, पण म्हणजे पाकिस्तानही त्याच्यात आहे. आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा सौदी अरेबियाच्या मांडीवर बसल्यावर सौदी अरेबियाची म्हणजे मोहम्मद बिन सलमान तसा आता सुधारणावादी आणि प्रगतिशील विचारांचे आहेत, परंतु जे तिथले मदरसे, मशिदी यांच्याकडनं जर पैसा येत असेल तर तो शिया विरोधी प्रचार आणि हे सगळं त्याच्यात सुरू असण्याची शक्यता मला नाकारता येत नाही. आणि त्याच्यामुळे नेमकं याच्या मागे कोण आहे ते आता स्पष्ट नाही. अर्थातच पाकिस्तानच्या मंत्र्यांनी हे भारताने घडवून आणलंय. आता धुरंधर चित्रपटामुळे तर त्यांना आणखीन एक हे पण मिळालं असेल, पण हे अफगाणिस्तान आणि भारताच्या संगनमताचं काम आहे. भारताने हा दहशतवादी हल्ला केलेला आहे. का केलेला आहे तर ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्ताननी भारताला जबरदस्त पराभव दिला, शिकस्त दिली आणि त्यामुळे भारत खवळून उठला आणि म्हणून भारत अशा प्रकारचे हल्ले करतोय. म्हणजे पाकिस्तानचे लोक अशा प्रकारे विचार करणं स्वाभाविक आहे आणि त्यामुळे त्यांनी अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्या प्रतिक्रिया दूर ठेवा, पण याच्यातनं पाकिस्तानची अवस्था केविलवाणी होताना दिसत आहे. गेलं वर्षभर ते आज मैं ऊपर, आसमां नीचे, आज मैं आगे, जमाना है पीछे वगैरे अशा प्रकारची अवस्था होती. ट्रम्पनी या दोघांना, शाहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल आसिम मुनीरना कडेवर घेतलं होतं आणि सौदी अरेबियाही त्यांना बर्फी खायला घालत होतं, तुर्की पण त्यांना पेढे भरवत होतं आणि त्यामुळे मला कोण आता थांबवणार अशा प्रकारची अवस्था होती. पण अचानक ती पायाखालची जमीन पाकिस्तानच्या सरकायला लागलेली आहे, कारण आता बहुतेक ट्रम्प यांचा रस पाकिस्तानमधनं कमी झालेला आहे आणि ज्या क्षणी अमेरिकेचा रस पाकिस्तानमधनं कमी झाला त्या क्षणी बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनी पुन्हा एकदा उचल खाल्ली. तिकडे अफगाणिस्तानमध्ये हल्ले वाढायला लागले आणि आता सुन्नी शिया संघर्ष, एकाच वेळेला तीन वेगवेगळ्या प्रकारचे जर संघर्ष पाकिस्तानला हँडल करायचे असतील, भारताचं तर वेगळीच गोष्ट आहे.
तर पाकिस्तानी सरकारसाठी ही अतिशय अवघड गोष्ट आहे. पाकिस्तानचं सरकार आजही लोकप्रिय नाही आहे. ज्या प्रकारे इम्रान खानला त्यांनी तुरुंगात बंद केलं, त्यांना वाटलं इम्रान खानला लोक विसरतील. इम्रान खान पण काही तसा चक्रमच होता, पण त्याला लोक विसरतील असं वाटत होतं, पण तेही होताना दिसत नाही आहे. आणि त्यामुळे पाकिस्तान आगीतून फोफाट्यात जातोय. आणि आता सुन्नी शिया संघर्ष जर याच्यातनं उभा राहत असेल तर पाकिस्तानच्या सुरक्षेच्या दृष्टीने मी लगेच पाकिस्तानचे तुकडे करणार नाही. कुठल्या देशाचे असे तुकडे वगैरे होत नसतात. पाकिस्तानचे 4 देश वगैरे होणार असं मी म्हणणार नाही. भारत पाकव्याप्त काश्मीर जिंकणार असंही म्हणणार नाही. अशा गोष्टी होत नसतात. म्हणजे इतिहासात एकदा होणाऱ्या 50-100 वर्षात एकदा होणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. असं काही एका ठिकाणी बॉम्बस्फोट झाला की देशाचे तुकडे किंवा फुटीरतावाद असा हे होत नसतो. पण तरी देखील पाकिस्तानसाठी ही एक महत्त्वाची धोक्याची घंटा आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.